हाय. तुमच्या घरातल्या सुद्धा वयोवृद्ध बायका, आजी, पणजी जर असं म्हणत असेल की आम्हाला दिवस गेल्यानंतर सुद्धा आम्ही सगळी कामं करायचो, पण आम्हाला असं काही होत नव्हतं. आजकालच्या मुलींना थोडं काम सुद्धा होत नाही. आणि हे ऐकून जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी अवाची सवा कामं करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आधीची जनरेशन म्हणजे आपली आजी, पणजी आणि आत्ताच्या 25-30ल्या मुली यामध्ये प्रॉपर एका जनरेशनचा गॅप असतो. त्यावेळेसचं राहणीमान, त्यावेळेसचं खाणं-पिणं आणि आत्ताच्या मुलींचं राहणीमान, खाणं-पिणं यामध्ये खूप बदल आहेत. आत्ताच्या मुली घरकाम सांभाळतात, विथ बाहेरचा जॉबसुद्धा असतो, कधी डे नाईट शिफ्ट असते. त्याच्यामुळे त्यांचं झोपणं, खाणं-पिणं, त्यांची दिनचर्या यामध्ये खूप जास्त प्रमाणात चेंजेस होत असतात. यामुळे हार्मोन्स देखील चेंज होत असतात. आधीच्या बायका आपल्याला फक्त हेच सांगायच्या की आम्ही खूप कामं करायचो पण आम्हाला काहीच होत नव्हतं. पण त्यांच्या वेळेस मिसकॅरेजेसचं प्रमाण सुद्धा खूप जास्त होतं. ही गोष्ट आपल्याला त्या कधीच सांगत नाहीत. बरं, काय होतं, आपण त्यांच्याशी कम्पेअर करायला जातो आणि उगाच कामं करायला लागतो. तर याचा परिणाम आपल्या गर्भावरती किंवा गर्भाशयाची जी पिशवी आहे त्याच्यावरती होतो. जी गोष्ट 9व्या महिन्यात व्हायची असते ती 5व्या किंवा 6 महिन्यातच सुरू होते. त्यामुळे आपल्याला टाके घालावे लागतात आणि आपल्याला बेड रेस्टचं सजेशन मिळतं. त्यामुळे आपल्याला दुसरं काहीच करता येऊ शकत नाही. जर या चुका टाळायच्या असतील तर तुम्ही फक्त तुम्हाला जेवढी होतील म्हणजे नेहमीची रुटीनचीच कामं करत जा, हलकी फुलकी कामं करत जा, जेणेकरून पोट आणि पाठ यावरती ताण येणार नाही.